ओके, कालच्या लेक्चर मध्ये काय केलं आपण? कुठले? आणि प्लीज मला कोणी त्याच्यासाठी मेसेज नका करू फाईलसाठी. इवन आय हॅव माय ओन वर्क. ते तुमच्यासाठीच आहे, ते काय मला घरी नाही न्यायचं त्या फाईल्स. पाठवतो मी, बरोबर पाठवतो. आमचं जरा प्रोडक्शन चालू आहे कंपनीमध्ये, सो नाही मिळत आहे वेळ. पाठवतो मी बरोबर. ठीक आहे, फाइल्स केल्या. ऑपरेटर सगळ्यांना कळालं? एव्हरीवन ऑनलाइन? सबको ऑपरेटर समजा? तुम्हाला अजून कोण? बरेच लोक नाही आले ना आज? नाही येणार आहे का? ओके, विल वेट फॉर 5 minutes and we'll start. ऑपरेटर्स कुठले कुठले ऑपरेटर्स? हा, तुम्हाला कशामध्ये कन्फ्युज होत होतं? लॉजिकल आणि ते तुम्ही बोलले नाही समजलं. लॉजिकल ऑपरेटर काय आहे? काय लॉजिकल ऑपरेटर्स? करेक्ट. अँड ऑर, एक्स ऑर. ठीक आहे, हे ऑपरेटर्स काय करतात? तुम्हाला मी याचं दाखवलं की आधी, म्हणजे कसं वर्क करतं, ते कशासाठी वर्क करतं, कशासाठी वर्क होतं. अँड ऑर कुठे वर्क होतं? कंडिशन्सला. ट्रू ऑर फॉल्स असेल तर. लॉजिकल ऑपरेटर्स नेहमी आउटपुट कशामध्ये, कुठल्या डेटा टाईप मध्ये देतं? करेक्ट. म्हणजे ट्रू, आधी ट्रू. आता त्या लॉजिक गेट मध्ये ते फक्त तुम्ही ट्रू अँड ट्रू टाकलं तर ट्रू का आलं ते दाखवण्यासाठी मी तुम्हाला ते लॉजिक गेट्स दाखवलेले. ठीक आहे, पण मग त्याच्यामध्ये 1 आणि 0 होतं. करेक्ट. तर 1 अँड 0. 1 म्हणजे काय? ट्रू. 0 म्हणजे काय? फॉल्स. सिम्पल. का नाही? स्विच केसले होते, स्विच केस. लॉजिक गेट्स तुम्ही कधी आयओटी वगैरे ऐकलंय का? इंटरनेट ऑफ थिंग्स. त्याच्यामध्ये as far as I know यूज होता. ठीक आहे. चलो, विल स्टार्ट विथ ठीक आहे. ऑपरेटर्स वगैरे सगळ्यांना कळालं? आय नो मी व्हिडिओ अपलोड नाही केला, करतो मी एक आज किंवा उद्यामध्ये होऊन जाते. तुम्ही बसताय का चालले? ओके, स्क्रीन. ओके, चलो. टुडे विल स्टार्ट समथिंग कॉल्ड, ठीक आहे, ऑपरेटर्स. कुठले? अँड, मायनस वगैरे सगळं बघितलं आपण. ठीक आहे. कंपॅरिझन ऑपरेटर्स. कंपॅरिझन ऑपरेटर्स पण बघितलं ना? बघितलं ना? लॉजिकल. हे घ्या, आपण बघूया इफ एल्स स्टेटमेंट. कुठले? इफ एल्स. आता थोडं डायनामिक कोडिंग कडे आपण मूव्ह करूया. ठीक आहे. इफ एल्स स्टेटमेंट मध्ये सगळ्यात पहिले येते इफ स्टेटमेंट. कुठली? इफ. इफ म्हणजे काय? तुम्ही कधी जर तरचा गेम खेळलाय का? खेळलाय का? हा. इफ दिस हॅपन्स देन आय विल गो. इफ इट रेन्स देन आय विल ईट. व्हॉट्सएव्हर. ठीक आहे, समजलं ना इफ म्हणजे काय? सिम्पल. एवढं पण तुम्ही हे नाही. ठीक आहे. सो
इफ एल्स स्टेटमेंट खूप इम्पॉर्टंट येट इंटरेस्टिंग आणि खूप जास्त क्वेश्चन्स ज्याच्यावरती म्हणतात तो टॉपिक. मन लावून लक्ष द्यायचं राहते. ओके, सगळ्यात पहिले इफ स्टेटमेंट म्हणजे काय? वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल फीचर्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज वगैरे वगैरे. काही थेअरी नाही केलं तर आपण डायरेक्ट प्रॅक्टिकली बघू. ठीक आहे. ए इज इक्वल्स टू 5. करेक्ट. कसं लिहितात? इफ ए इज ग्रेटर देन 2 काय प्रिंट करायचं? द स्टेटमेंट इज करेक्ट. झालं प्रिंट? का झालं प्रिंट? ही जी कंडिशन ही ट्रू झाली. काय झाली ही कंडिशन? ट्रू झाली. करेक्ट. आता ही कंडिशन फॉल्स कशी होईल बरं? फॉल्स करायची असेल तर काय करावं लागेल? इन्क्रीज करू आपण. 12 करायचा. झालं काय प्रिंट? नाही. मग इफ स्टेटमेंट काय म्हणते? जेव्हा आपली दिलेली कंडिशन when this condition is true, then and then only the statement will get printed. ठीक आहे? समजलं का नाही? समजलं? इझी आहे? समजलं वैष्णवी तुम्हाला? ओके. आता तुम्ही बघितलं असेल की याचा सिंटॅक्स कसा आहे. सिंटॅक्स म्हणजे काय? पहिल्या लेक्चरला सांगितलं होतं मी. व्हॉट इज सिंटॅक्स? करेक्ट. एक काइंड ऑफ अ रूल. ठीक आहे. आता इथे बघा, इथे आपल्याचा सिंटॅक्स काय होता? इफ कंडिशन अँड कोलन आणि मग स्टेटमेंट. स्टेटमेंटच्या आधी बघा इथे काही स्पेस सोडलेली आहे. ठीक आहे. हे बघा दिसते का? स्पेस सोडलेली आहे. ती जर मी नाही दिली तर काय येईल? सिंटॅक्स एरर नाही, इंडेंटेशन एरर येईल. ही जी गोष्ट आहे ना, याला स्पेस नाही म्हणत. काय म्हणता याला? इंडेंट म्हणता. इंडेंट. ठीक आहे. तो कसा देता? ऑटोमॅटिकली येऊन जातं. सेमीकोलन दिल्यानंतर खाली इंडेंट येऊनच जातो. पण जर नाही आला कधी कधी फक्त इथे जाऊन टॅब दाबायचा. एकदा टॅब. आणि जर परत मागे यायचं असेल तर शिफ्ट प्लस टॅब. हे नाही बॅकस्पेस नाही येतं, बट टेक्निकली जर कोणी लिनक्स वगैरे वापरत असेल तर उबंतू ऐकलंय का? उबंतू ऑपरेटिंग सिस्टम आहे एक प्रकारची. ठीक आहे. त्याच्यामध्ये कधी होत नाही तर मग तुम्हाला असे शॉर्टकट्स वापरावं लागतात. ठीक आहे. का नाही प्रिंट झाला आता? कंडिशन ही फॉल्स झाली. परत ट्रू करायची तर काय? 1. स्टेटमेंट इज करेक्ट. सब्जेक्ट समजलं? कोणाला काय डाऊट? ओके, मुव्हिंग अहेड. याच्यामध्येच लेट्स से मी युजर कडनं इनपुट घेऊ शकतो का ए ला? कसं? काय वाटतं तुम्हाला? तुमचं नाव? सौरवी. कसं वाटतं? एंट पुढे इनपुट एंटर युअर नंबर. ठीक आहे. करू का? शिफ्ट एंटर दाबू. आता किती? सपोज मी 10 टाकला. काय येईल रे? प्रिंट होईल स्टेप?
होईल का? येस. येस, द स्टेटमेंट इज करेक्ट. तेच जर मी 0 टाकला तर नाही. एक्झिक्यूट होईल का कोड? हा, पण स्टेटमेंट प्रिंट होईल का? नाही. हा डिफरन्स आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही. कळलं? कळलं का? ही एक स्टेटमेंट नीट कळाली. आता जर याच्यामध्येच ही स्टेटमेंटने मला काय करायचंय की जर स्टेटमेंट जर फॉल्स झाली तरी मला काहीतरी प्रिंट करवायचंय. काय समजतंय का? ऑनलाइन सबको समझ रहा है? ओके. अगर मुझे क्या करना है कि सिंपली ये जो ए है, ठीक है, मुझे ऐसा कि अभी क्या स्टेटमेंट अगर फॉल्स हो गया, कंडिशन अगर फॉल्स हो गई, तब नाही आ रहा है ना कुछ, तेव्हा काही येत नाहीये, पण मला एक स्टेटमेंट प्रिंटच करायची आहे. तर त्यासाठी आपण काय वापरतो? एल्स. सिंपल. या बॅचचा आहे तुम्ही? ओके, ठीक आहे, काही प्रॉब्लेम. एल्स प्रिंट द स्टेटमेंट इज फॉल्स. करेक्ट? ठीक आहे. आता मी टाकलं 0. काय येईल आन्सर? का बरं? आता ही सपोज थांबा एक मिनिट समजून घ्या. हे काढून टाकतो मी. 0 करतो. स्टेटमेंट इज फॉल्स. का बरं? तर आता ही स्टेटमेंट काय झाली आपली? फॉल्स झाली ना. आणि ही स्टेटमेंट काय झाली आपली? ट्रू झाली. का बरं? 0 ग्रेटर दॅन 1 आहे का? नाही. म्हणजे काय झाले? मग खाली नेहमी कुठली स्टेटमेंट प्रिंट होते? जी ट्रू आहे. समझ रहे हो या नाही? वैष्णवी नक्की? ऑनलाइन? एल स्टेटमेंट समझा? अरे खूप इजी आहे, खूपच इजी है, एकदम इंटरेस्टिंग. ठीक है, एल समझा? अभी समझते हैं हम एलिफ. अगर मुझे ऐसा करना है कि इफ, यहाँ पे मैं 10 देता हूं, ग्रेटर देन 5, ठीक है, मला अजून एक कंडिशन द्यायची आहे. कंडिशन मध्ये अजून एक कंडिशन कसं देणार? कळलंय का काय करायचंय? कंडिशन मध्ये अजून एक कंडिशन द्यायची. ठीक आहे, कशी? पण मग त्याला काय देतं? इफ नाही वापरत आपण, त्याला काय वापरतो? एलिफ. कसं? एलिफ पुढे कंडिशन. कंडिशन काय द्यायची? लेट्स से इफ 10 इक्वल टू ए आणि कोलन. आपण इंडेंटच्या बाहेर घेऊ. प्रिंट ए इज इक्वल टू 10 आणि बाकी मग लास्ट इथं हेच झाले. चला, कळलं का कसं केलं? आता मला सांगा कुठली स्टेटमेंट ट्रू होईल तिघांपैकी? सेकंड, ही वाली ट्रू होईल ना. पहिली स्टेटमेंट काय होईल? ए ग्रेटर देन हे आहे का? ए गाईस एक मिनिट, पहिली स्टेटमेंट प्रिंट होईल अशा वेळेस. ठीक आहे, कारण की जेव्हा आता हे बघा दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहे, बट तशा वेळेस जे पहिली स्टेटमेंट आहे ना ती प्रिंट होते. ठीक आहे, आपण याला आहे ना एक काम करू, आपण याला चेंज करू. ठीक आहे, मग कुठली प्रिंट झाली? ठीक आहे, एल्स मध्ये काही देऊ शकतो, इनव्हॅलिड ऑपरेटर, कारण की एल्स ला कुठली कंडिशन असते का? नाही. इनव्हॅलिड किंवा मग काही पण. ठीक आहे, आता फक्त हे समजून घ्या. ही कंडिशन काय झाली आपली? फॉल्स. ही कंडिशन काय झाली आपली? ट्रू. मग काय प्रिंट झालं? हा. आता ह्या डायग्राम कडे या, खूप बुक्स मध्ये दिसेल तुम्हाला. सगळ्यात पहिले काय आहे? देयर इज अ कंडिशन. ओके, इफ द कंडिशन इज ट्रू, मग तो कोणत्या बॉडी मध्ये जातो? इफ. डायरेक्टली मग काय येतं? आउटपुट येऊन जातं. ठीक आहे, डायरेक्टली आउटपुट इथे आ जाता है. ठीक आहे, इफ द कंडिशन बिकम्स फॉल्स, जर कंडिशन फॉल्स झाली तर मग तो सगळ्यात पहिले काय चेक करतो? एलिफ आहे का?
एलिफ म्हणजे काय, दुसरी कंडिशन चेक करतो. होती का तिथे? ठीक आहे. जर असली तर मग त्याच्यामध्ये पण दोन फाटे फुटतात. काय, सगळ्यात पहिले ती एलिफ कंडिशन ट्रू होती का फॉल्स होती. जर ट्रू झाली तर काय, डायरेक्ट बॉडी ऑफ एलिफ. बॉडी ऑफ एलिफ म्हणजे बाय द वे, बॉडी ऑफ एलिफ इज दिस, सी दिस, याला बॉडी ऑफ एलिफ म्हणतात. ठीक आहे. मग जर पहिली कंडिशन ट्रू झाली तर कशाच्या याच्यामध्ये जाईल, इफच्या बॉडीमध्ये जाईल. जर फॉल्स झाली तर पहिले मग कोणाकडे जाईल, एलिफ कडे बघेल. अच्छा एलिफ आहे का, ओके. मग एलिफची कंडिशन काय होते, ट्रू. ट्रू होते तर मग काय, एलिफ मध्ये जी एलिफची जी बॉडी आहे ती डायरेक्टली प्रिंट होऊन जाईल. ओके. थर्ड स्टेप, इफ जर एलिफ मध्ये तो फॉल्स गेला तर मग कोणाकडे जाईल, थर्ड, एल्स कडे. सिंपल, डायरेक्ट एल्स प्रिंट होऊन वापस इकडे. ठीक आहे, समजलं? काय डाऊट कोणाला यामध्ये? ऑनलाईन कोणाला नाही समजलं परत सांगतो. क्विक क्विक, जल्दी, सबको समजा? ओके. सर त्या एलिफ वाले सांगा ना. एलिफ वाला, हा. एलिफ म्हणजेच काय, इफ साठी अजून एक, म्हणजे जर तुम्हाला दोन कंडिशन द्यायच्या आहे. जर माझं प्लेसमेंट झालं आणि जर मला 10 LPA च्या वरचा पॅकेज मिळाला तर मी गाडी घेईल. सिंपल. यामध्ये कंडिशन किती होत्या, किती कंडिशन होत्या, दोन. पहिली कंडिशन काय, प्लेस झाली तर, आणि दुसरी कंडिशन काय, 10 लाखाच्या वरती पॅकेज असला तर गाडी. तर मग जे सेकंड येतं ना, सेकंड जी कंडिशन आहे ना, ती कशामध्ये जाते, एलिफ मध्ये. कळलं, समजलं का? सगळ्यात पहिले इफ पहिली कंडिशन काय, ए आहे तो 5 पेक्षा छोटा आहे का, नाही, मग ही काय झाली, फॉल्स. मग काय चेक केलं, ए हा इक्वल्स टू 10 आहे का, येस म्हणा की इकडे चाललो गेली. करेक्ट ना. नंतर मग याच्याकडे जायची गरजच पडली नाही. ओके, समजलं? हे बघा इथे ए. आता मग युजर इनपुट करून बघितला आपण, 100 घेतलं तर काय प्रिंट होईल, ए इज ग्रेटर दॅन 90. जर मी 50 घेतलं तर काय येईल, कंडिशन इज नॉट ट्रू. फॉल्स होते ना. हे जर मी दिलंच नसतं तर काय झालं असतं, हे झालं. करेक्ट. तर मला डायनामिक कोड पाहिजे, म्हणून मग मी काय करेन, कंडिशन इज नॉट ट्रू. चला, नोटबुक आणली आहे सगळ्यांनी. एक खूप मस्त क्वेश्चन, रिपीटेड क्वेश्चन येईलच, गॅरंटी येईल, गॅरंटी, एकदमच गॅरंटी. राईट अ प्रोग्राम टू चेक वेदर द गिवन नंबर इज इवन और ऑर्डर. चला क्विक. पाणी घेऊन, हा ते तुमच्या, हा युजर कडे घ्या. चला, चला.
ऑनलाईन समवन यू कॅन शेअर युअर स्क्रीन. प्रज्ञा वगैरे. हा बोलो. चलो एक ऑनलाईन बघू आणि आपण जाऊया पुढे. गुड. मॉड्युलस. मॉड्युलस काय मॉड्युलस वापरावं लागेल ना. किती लोकांना नाही आलं टेल मी ऑनेस्टली. चौघींना आलं. ओके. केलं होतं का ते चुकून काल तुम्हाला ती शेअर झाली होती फाईल. हा आलं. ओके किती लोकांना नाही आलं ऑनलाईन. खूप सिम्पल आहे 2 लाईनचं कोड आहे. ओके प्रीतीला नाही आलं अजून. आणि ओके मला एक सांगा सिम्पल एक आपण काय घेतलं ए इक्वल्स टू एन इनपुट इफ काय इफ ए इवन नंबर म्हणजे काय पहिले तर मला ते सांगा. जे कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय टू होता कम्प्लिटली म्हणजे काय रिमाइंडर किती होतो त्यांचा 0. मग आपल्याकडे रिमाइंडर सोबत खेळणारा कुठला ऑपरेटर आहे मॉड्युलस. मग ए मॉड्युलस 2 इक्वल टू 0 येईल का. डबल इक्वल टू. व्हेरी गुड. ए मॉड्युलस 2 म्हणजे ए ला जर 2 ने डिवाइड केलं आणि त्याचा आन्सर जर 0 आलं तर तो काय झाला. हा तर काय झाला इट्स अ इवन नंबर. ठीक आहे जसं मी आता 12 घेतला 2 6 जा 12 खाली काय तर 0 आहे का इवन नंबर. येस. जर मी 44 घेतला 2 22 जा ठीक आहे मी 13 घेतला नाही. करेक्ट. मग आता मला पाहिजे इट्स अ ऑड नंबर. त्यासाठी काय करेल नवीन एलिफ घ्यावा लागेल का नाही. डायरेक्टली मी काय करू शकतो एल्स एल्स ठीक आहे. जसं मी आता 13 घेतलं. समजलं समजलं का किती लोकांना आता समजलं प्रीती तुम्हाला. येस ऑल गुड क्लिअर ग्रेट. चलो इथे केलं आपण आता एल स्टेट. अच्छा एकामध्येच बघून घेतलं का आपण. नाही मग असं हे म्हणजे मुलांना जर पटपट समजत असेल तर मग ओके चलो. राईट अ पायथन प्रोग्राम टू चेक वेदर अ नंबर इज पॉझिटिव्ह नेगेटिव्ह और 0.
झालं. नंबर पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे की झिरो आहे? ओके, समीक्षाने केलाय. एक बघू नका. गुड. सिंपल. झालं. गुड. सगळ्यांचं झालं. नाही, नाही समजला क्वेश्चन. नंबर पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे की झिरो आहे ते बघायचं आहे. तो पॉझिटिव्ह नंबर म्हणजे काय? सिंपल मॅथ्स. पॉझिटिव्ह नंबर म्हणजे काय? झिरो पासून पुढे सगळे पॉझिटिव्ह नंबर. करेक्ट. झिरो पासून पुढे म्हणजे काय? ग्रेटर देन झिरो हे कोणते झाले? पॉझिटिव्ह नंबर. लेस देन झिरो, अरे टाइमलाईन अशी एक्स ऍक्सिस झिरो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 -1 -2 -3 -4 -5. मग लेस देन झिरो म्हणजे काय? नेगेटिव्ह. ग्रेटर देन झिरो म्हणजे काय? पॉझिटिव्ह. आणि एल्स मध्ये किंवा मग इक्वल टू झिरो मध्ये, नाव इट्स अप टू यू, तुम्हाला जे कसं करायचं. झालं. केलं का वैष्णवी? चलो, मूविंग अहेड. आजी फेल्स. मला वाटलं तुम्हाला वेळ लागेल समजायला, बट यू गाईज आर स्मार्ट इनफ. चला, लास्ट क्वेश्चन करा, देन यू कॅन लिव्ह. एक्सक्यूज मी. इफ एल्स कळलं ना? यू आर वन ऑफ द फास्टेस्ट बॅच ज्याला इफ एल्स लगेच कळालं. ऑनलाईन नक्की. तिथे वेळ लागतो इफ एल्स समजायला. एक लेक्चर निघून जातो बाहेर. काय करायचं क्वेश्चन मध्ये? राईट अ प्रोग्राम टू डिटरमाइन इफ अ पर्सन इज मायनर. ठीक आहे. एलिजिबल टू वर्क. इक्वल टू हा, 18 ते 18 18 पण मायनरच आहे.
एलिजिबल टू वर्क साठी काय कराल मग? एज इज इक्वल टू लाव लाव वैष्णवी डोकं लावा जरा अजून. बघा बघा तुम्हीच बघा. सिंपल आहे. इनपुट घेताना काय घेणार? व्हॉट इज द एज, व्हॉट इज युअर एज. इफ एज इज लेस देन 18 यू आर नॉट एलिजिबल टू वर्क. एलिफ if age is between greater than 18 and below 60 you are eligible to work, else you are a senior citizen. नाही कळलं सौरभ? खूप इझी आहे. सिनियर सिटीजन आणि मायनर एज वाल्यांना आपण ह्याच्यामध्ये हे केलं ते नॉट एलिजिबल फॉर हा तसं पण घेऊ शकता. म्हणजे एकच कंडिशन. 3 वेगळ्या पाहिजे. एलिफ पण टेस्ट करायचं ना मला, तुम्हाला येतं का नाही. हे एवढं केलं ना, इफचे आता क्वेश्चन सॉल्व्ह केले, परत इफ कडे बघायची गरज नाही. त्याच्यात कुठले पण क्वेश्चन येऊ द्या, तुम्ही असे इझिली सॉल्व्ह करून घ्या. म्हणून नोटबुकवर सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. नाव काय? तिघांचं नाव सांगा ना मला. वैभवी सरनेम. Online, just let me take attendance.
चलो सॉल्व ऑनलाइन, चलो स्टार्ट शोइंग. हा कुठला काय करायचं आहे? कंडिशन मध्ये म्हणजे अँड कंडिशन जेव्हा पाहिजे ऑपरेटर ग्रेटर देन एलिफ एज लेस देन 60 कसं होईल असं? लेस देन 60 कसं होईल? असं लेस देन 60 कसं होईल? लेस देन 60 केलं तर मग 17 ला पण काय येईल? सर रन होता है. पण मग दॅट्स नॉट करेक्ट. त्यापेक्षा तुम्ही काय करू शकता, एज दिले ना तुम्ही 18 ग्रेटर देन एज लेस देन 60. सी a equals to int enter your if a greater असंच ना, बरोबर आहे का? काय टाकलं होतं? 24 करेक्ट ना. आता मी टाकलं 12. यू आर अ मायनर. मी आता टाकलं 67. समजे? सर मी एका दोन यूज केले होते. एज लिमिट इज लेस दॅन 80. 80 आणि हा the अँड price घेतलं ना तुम्ही. हा. हा मग अँड ऑपरेटर काय करतो, एक ट्रू एक फॉल्स. False. किती हे बनतात त्याचे लॉजिक गेटचे ट्रूथ टेबल मध्ये किती बनतात? कशाला एवढं हे 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 बरोबर आहे का ते? हे सोपं आहे का ते सोपं आहे? ते सांगा. Yes. सिम्पल लॉजिक आहे मॅथ्स. असे पण ह्यानी पण सॅटिस्फाय झालं असतं नाही. मला तरी नाही वाटत, कारण की लॉजिक गेट्स ट्रू एक कंडिशन काय होते, Yes, sir. हा मग फॉल्स अँड ट्रू काय येतं मला पण माहित नाही. ट्रू अँड फॉल्स लॉजिक गेट्स कधी एवढे नीट केले नाही. हा मग तेच ना, मग असं कसं आपल्या कंडिशन्स ट्रू झाल्या पाहिजे ना. एका वेळेस जर असं आलं दोन्ही कंडिशन ट्रू आलं तर ते ट्रू देऊन बसेल. करेक्ट. मग तुम्ही केलं असंच केलं का? फक्त इमेजची कंडिशन ओके, आता कळालं सगळ्यांना? काही डाऊट क्वेरी? आजचं इफ एल्स समजलं ऑनलाइन सबको? जस्ट लेट मी सी कोण कोण आहे. आकाश, अक्षय, भगवान, ऋतिक, जिनल, कावेरी, किरण. ओके, समीक्षा, प्रथमेश, सिद्धी, सोहम. ओके गुड देन. लाईक मला वाटलं तुम्हाला वेळ लागेल. एका लेक्चर मध्येच इफ एल्स समजलं तर मग नाईस. येस येस किरण. Sir, in this question, we can also mention year now. For example, this is 2025. So 2025 minus 18 is 2007. So those people who are
born before 2007, they are eligible, like that. Yeah, you can do multiple things. Like it's up to you. But right now in the Okay. question, it wasn't mentioned that you have to play with years. It was just mentioned you have Okay. to, uh, like you have to deal with the ages of the people. So might be this Okay. must be for the eligibility of your work or for any government purpose kind of a thing. So right now Hmm. it's I don't think it's important to be. You can do like there are multiple things which you can perform on if else. You can if you are excited enough, you can try it yourself once. Okay. Yes, Yes. but like yeah, we can do like that. But again, the logic for it gets very difficult. Okay. Okay, and otherwise it is pretty easier because everyone like we have age for like if suppose we have their birth year, so that means we will have the age for that person as well. Right. So exactly, so this code would be very sufficient or technically correct. Okay. Okay. Yes. Yes. Okay, I hope you understood. If else you had a doubt, that means you understood it correct. Okay. चलो आपको समझा सबको चल then yes you can leave. Thank you, thanks a lot. कल again we'll do with some questions, then we'll move to for loops. Next week we'll start with intermediate Python. We'll require more 2.5 to 3 weeks to complete Python. Okay, अगर आपके ऐसे पेस रहा तो 2 वीक में भी हो जाएगा, कोई प्रॉब्लम नहीं. And I'll share you guys the files, don't worry. So that's ठीक है. तब तक के लिए पढ़ते रहो. तिथे नाही बसत इथं मग. हां.